आज आपण कराडचा ढाबा स्टाईल अख्खा मसुरा घरच्या घरी कमी साहित्यात बनवणार आहोत. तर खूप जास्त वेळ न घालवता पाहूया कराडचा अख्खा मसुरा. सर्वांना जर का माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका. आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत होऊन द्यायचं आहे. त्यानंतर त्यात मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत. कांदा चांगला 5 ते 6 मिनिटे मंद आचेवर चांगला परतून घ्यायचा आहे. या कांद्यावरच आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या घालणार आहोत आणि त्याही या कांद्याबरोबरच परतून घेणार आहोत. हा कांदा व लसूण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान लालसर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी 2 चमचे मी येथे वापरले आहे. कांदा लसूण मसाल्यामुळे आपला अख्खा मसुरा अगदी चटकदार होतो. हा अख्खा मसुरा भाकरीबरोबर खाण्यास खूप छान लागतो. इथे मी कुकरमधून शिजवून घेतलेला आहे अख्खा मसुरा, ते घालत आहे. त्यानंतर अर्धा फुलपात्र यात पाणी घालायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मी दोनदा अर्धा फुलपात्र पाणी घेतलेलं आहे व आपण जशी आमटी करतो तसं एकदम पातळ असा अख्खा मसुरा करायचा आहे. यानंतर बाजारामध्ये मिळणारा सुहानाचा चिकन मसाला मी घालणार आहे. यामुळे या अख्ख्या मसुऱ्याला चांगला फ्लेवर आणि चव येते. इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं हलवत ढवळत राहायचं आहे आणि गॅस अगदी फुल करून हा अख्खा मसुरा आटू द्यायचा आहे. हा अख्खा मसुरा आटल्यानंतर याची चव अगदी अप्रतिम लागते. यामध्ये छोटे छोटे बबल्स आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हा अख्खा मसुरा शिजत आलेला आहे. हा शिजल्यानंतर खूप म्हणजे खूप मस्त लागतो. मस्त असा अख्खा मसुरा आपला तयार आहे. तो मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कमेंट करायला अजिबात विसरू नका.